नमस्कार मित्रांनो शेतीमध्ये आता उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे धोरण आखले आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जी काही सविस्तर माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती ही मिळत राहील। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकता शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता। सर्वात प्रथम बघा, जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा पहा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा। 400 जिल्ह्यांमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा वापरून खरीप हंगामासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण केले जाणार आहे। तसेच 5 राज्यांमध्ये जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड वितरण सक्षम केले जाईल। त्यानंतर ब्रूड स्टॉक कोळंबी माशांसाठी न्यूक्लियस प्रजनन केंद्राचे जाळे उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। तसेच आता ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या जलद गतीने मागोवा घेणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सहकार्य धोरण आखले जाणार आहे। तर मित्रांनो, आता शेतीमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी हे काही 4 नवीन धोरण आखण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।